आजची घटना ऐकल्यानंतर तुम्ही या घटनेतील बाईला प्रचंड वाईट बोलाल. तिनं हीन दर्जाचं कृत्य केलं होतं याबद्दल तुम्ही तिला शिव्या द्याल. पण तिनं हे कृत्य का केलं होतं? एक आई असं करू शकते का? ही कहाणी आहे एका लाचार, एका विधवा आणि निराधार अशा एका खुनी बाईची. नमस्कार. आज आपण चाललेलो आहोत उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश या ठिकाणचा इटावा आहे, त्या ठिकाणचं बसरेहर पोलीस स्टेशन आहे आणि त्या भागामधलं लुहिया नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये अवनीश नावाचा एक तरुण राहतो आहे आणि आता तरुणपणात आल्यानंतर त्याचं लग्न बरुआ गावामध्ये राहणारे भुरे सविता नावाचे व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींची मुलगी आहे, तिचं नाव आहे प्रियंका. त्या प्रियंकाबरोबरती त्याचं लग्न होतं आणि या दोघांचाही सुखानं संसार सुरू होतो. आता यांना पहिला मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं सोनू. नंतर दुसरा झाला, त्याचं नाव ठेवलं माधव. तिसरा झाला, त्याचं नाव ठेवलं आदित्य. आणि चौथं अपत्य झालं, त्याचं नाव ठेवलं मंगल. अशा पद्धतीनं 10 वर्षामध्ये यांना 4 मुलं झालेली आहेत. म्हणजे लग्नाला 10 वर्ष होत आलेली होती. आता 4 मुलं, सुखानं संसार, सगळं काही चाललेलं होतं. पती शेतामध्ये वगैरे काम करत होता, वडिलोपार्जित काही थोडीफार शेती होती आणि अशा पद्धतीनं हे सगळं चाललं होतं. पती, त्याचा भाऊ आणि या सगळ्यांवरती यांचा उदरनिर्वाह चालू होता आणि प्रियंका घर सांभाळत होती, मुलं सांभाळत होती आणि सगळं काही आनंदामध्ये सुखानं सुरू होतं. पण साधारणपणे 1 ते 1.5 वर्षापूर्वी प्रियंकाच्या पतीला विजेचा करंट लागला आणि अचानकपणे त्याचं निधन झालेलं होतं. आता नवऱ्याचं निधन झालं, त्याच्यामुळे ती प्रियंका म्हणजे ती पत्नी आणि तिची मुलं ही वाऱ्यावरती आलेली आहेत, रस्त्यावरती आलेली आहेत आणि त्यानंतर आता काही झालं तरी शेवटी ती आई होती आणि त्या आईनं घराची आणि मुलांची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि तिनं संसाराचा गाडा ओढायला सुरुवात केली. अगोदर पती होता त्यामुळे ते सोपं होतं, पण आता पती गेलेला होता आणि त्यामुळे आता ती सगळी जबाबदारी ते एकट्या आईवरती आलेली होती, एकट्या बाईवरती आलेली होती आणि 4 मुलं सांभाळणं ही सामान्य गोष्ट नाही. पण याच्यामध्ये तिचा दीरसुद्धा तिला मदत करत होता आणि त्यानंसुद्धा या मुलांना आणि वहिनीला सांभाळून घेतलेलं होतं. आता हळूहळू हा गाडा चालू होता. पण ते आता ती प्रियंका जी आहे ती मुलाचं संगोपन बघायचे. पण साधारणपणे काही काळ ती आपल्या सासरी राहिलेली होती. पण काय असतं माहिती आहे का, की शेवटी एक मोठा आधार गेल्यानंतर मात्र बाकी कुणी आधार देत नाही. त्या ठिकाणी असंच झालं. साधारणपणे काही काळ ती सासरी राहिली, पण तिथंसुद्धा तिला त्रास व्हायला लागला, वाद व्हायला लागले, छळ व्हायला लागला आणि त्याच्यानंतर मग आता त्या विधवेनं जायचं कुठं? मग आता तिने आपल्या माहेरी जायचा निर्णय घेतला. मग ती आता आपलं सासर सोडून माहेरी आली, मुलांना घेऊन आली आणि त्या ठिकाणी काही काळ राहिली. पण माहेरी तरी किती दिवस राहणार? कारण आई वडील, भाऊ बहीण, बाकीची मंडळी असतील, पण शेवटी त्यांचाही संसार आहे, त्यांचंही घरदार आहे, त्यांचंही सगळं बाकीचं आहे. त्याच्यामुळे 1-2-4 महिने ती तिथं राहिली, पण तिला परत तिथंसुद्धा त्रास व्हायला लागला. आता जायचं कुठं? माहेर पण नाही, सासरी पण परत आता मग जाणार कुठं? शेवटी सासरी काही शेती थोडीफार होती, त्यामुळे ती परत सासरी आली आणि सासरी राहायला लागली. आता 4 मुलांच्या संसाराचा गाडा तिला चालवायचा होता आणि या सगळ्यामध्ये मग तिचा एक चुलत दीर होता, त्याचं नाव आहे आशिष. तर हा जो चुलत दीर आहे, त्या चुलत दीराने तिला आधार दिला, तिला सहारा दिला, तिला मदत केली आणि या दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आणि आता हिलासुद्धा आधाराची गरज होती. शेवटी कसं असतं, शेवटी तत्त्वज्ञान एका बाजूला असतं, प्रॅक्टिकल जीवन एका बाजूला असतं आणि त्यामुळे आता हिला कोणाची तरी मदत, तिची गरज होती, आधाराची गरज होती आणि त्यामुळे ही पण त्याच्याबरोबर ती राहायला लागली आणि अशा पद्धतीनं प्रियंका आणि चुलत दीर या दोघांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते. दोघांचं सूत जुळलेलं होतं. काही काळ हे सगळं प्रकरण चालू होतं. आता पुढं असं झालं की आता त्या दीराला या 4ही मुलांना सांभाळायला लागायचं. 4ही मुलांचं खाणं पिणं, बाकी सगळं, शाळा, कपडा लत्ता बघायला लागायचं. आता याला असं वाटायला लागलं की मी माझ्या मुलांना वाढवावं, माझ्या मुलांना लहानाचं मोठं करावं, पण ही मुलं माझ्या भावाची आहेत आणि मग माझ्या भावांच्या पोरांना मी कशाला सांभाळायचं आहे? आणि याच्यावरून मग ते दीर आणि भाऊजाई या दोघांच्यामध्ये भांडणं व्हायला लागलेली होती आणि शेवटी तो दीर जो आहे तो तिला म्हणायचा की ह्या मुलांचा काही उपयोग नाही, ह्यांना आपण कशाला वाढवायचं, हे आपलं उगाच आपण आपल्यामधला म्हणजे दोघांच्या संबंधामधला म्हणजे काटा आहे किंवा अडथळा आहे, त्यामुळे आपण आनंदाने राहू शकत नाही, त्याच्यामुळे तू मुलांना सोडून दे, अशा पद्धतीनं तो त्या आपल्या प्रेयसीला किंवा त्या वहिनीला सांगत होता आणि त्यामुळे त्या दोघांच्यामध्ये प्रचंड भांडणं सुरू होती आणि यामध्ये मग त्यानं त्या प्रियंकाला समजावलेलं होतं, तिनं त्याला समजावलेलं होतं. पण शेवटी काय होतं की किती लोकांच्यापर्यंत गेली, काय झाली, तरी शेवटी ती मुलं त्यांना अडथळा ठरत होती आणि अखेर शेवटी त्या प्रेयसीनं किंवा त्या वहिनीनं किंवा त्या आईनं एक अत्यंत भयंकर असा निर्णय घेतला होता
ती आपल्या दीराच्या प्रेमात आंधळी झाली होती. तिला एक तर आधार पाहिजे होता, तिला भविष्य दिसत होतं आणि त्याच्यामुळे तिचं दीरावरती प्रेम होतं आणि दीर सांगतोय ना, म्हणून मग यांनी त्या 4ही मुलांना मारण्याचा कट रचलेला होता आणि ती योजना, तो प्लॅन सगळा केला होता. तारीख आहे 27 जून 2024. सकाळची वेळ आहे आणि सकाळी या दीर आणि भाऊजय म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी या दोघांनी त्या 4ही मुलांना विष पाजलेलं होतं किंवा वेगळ्या पद्धतीनं त्यांना विषारी पदार्थ खायला घातले आणि त्याच्यानंतर तो जो दीर आहे तो शेतामध्ये निघून गेला. आता काही वेळानं तो विषाचा म्हणजे असर जो आहे तो व्हायला लागला होता, विष चढायला लागलेलं होतं आणि यावेळेस मग त्या आईनं आपल्या मुलांना सांगितलं की आपल्याला मामाकडं जायचं आहे. मामाकडे जायचं म्हटल्यानंतर मुलांना आनंद झाला आहे आणि आनंदामध्ये मग चला म्हणजे आता मामाकडे कुठेतरी गावाला जायचं आहे, कुठेतरी वेगळेपण आहे, त्याच्यामुळे त्या मुलांना आनंद होणं साहजिकच होतं. त्यानंतर मग ती आई त्या मुलांना घेऊन रिक्षामध्ये बसली आणि रिक्षा सुरू झाली आणि सेंगूर नदी त्या बाजूला आहे, तर त्या नदीच्या थोडंसं अलीकडे रिक्षामधून हे चौघही खाली उतरले. त्यानंतर मग त्या आईनं त्या मुलांना बिस्किटं खायला घातली आणि नदीच्या बाजूनं चालत निघाली होती आणि ती 4ही मुलं लहान मुलं आहेत आणि त्याच्यामुळे ते आईबरोबर ती चाललेली आहे आणि त्या आईनं आजूबाजूला बघितलं, कुणीही नाही, याची शहानिशा केली, याची खात्री केली आणि त्याच्यानंतर तिनं आपल्या कडेवरचे जे मंगल आहे त्या मंगलला नदीच्या पाण्यामध्ये फेकून दिलं. आता त्याला फेकून दिलं, त्या बाळाला फेकून दिलं, ते बाळ बुडायला लागलं, बाळ रडतंय आरडतंय. त्याच्यानंतर तिनं माधव आणि आदित्य या दोघांनाही त्या नदीमध्ये टाकून दिलं होतं आणि मोठा मुलगा सोनू यालासुद्धा तिनं नदीमध्ये फेकलेलं आणि त्याच्यानंतर ती बाई तिथून निघून गेली होती. आता या ठिकाणी त्या मुलांना काहीतरी विषारी पदार्थ खायला घातले, त्यामुळे विषानं ते मरणार होते. त्याचबरोबर यांना कुणालाही पोहता येत नव्हतं, छोटी बाळं होती ती, त्यामुळे ती तशीही बुडून मरणार होते. म्हणजे दोनही बाजूने ते मरणार आणि त्यामुळे ते जगू शकत नाही, वाचू शकत नाही याची खात्री झाली आणि त्यानंतर ती आई तिथून निघून गेली. पण हिचा थोरला मुलगा जो आहे तो थोरला मुलगा हा शुद्धीमध्ये होता, म्हणजे विषाचा असर त्याच्यावर जास्त चढलेला नव्हता आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती वाहत वाहत जाऊन तो अगदी नदीच्या पलीकडल्या बाजूला गेलेला होता आणि त्यानं आपल्या 3ही भावांना मरताना बघितलेलं होतं. मारताना आई मारत होती हे पाहिलेलं होतं आणि त्यानंतर त्याचा जीव वाचला होता, तो पलीकडे गेला होता आणि तिथून तो बाहेर पडला आणि रडत रडत पळत पळत वाट सापडेल तिकडं तो पळायला लागला होता. त्यानंतर तो एका गावामध्ये पोहोचला. तिथं पोचल्यानंतर त्यानं आपले भाऊ आईनं मारलेले आहेत वगैरे त्याचं ते सांगायला सुरुवात केली होती किंवा हे सगळं त्यानं जेव्हा सांगितलं तो घाबरलेला होता. त्यानंतर दुसऱ्या बाजूला पोलीस जे आहेत त्यांना ते म्हणजे गावातल्या लोकांनी ते मृतदेह बघितले. त्याच्यानंतर मग पोलीस त्या ठिकाणी आले, तर ते जे मृतदेह आहेत त्या मृतदेहांच्या तोंडाला फेस वगैरे आलेला होता आणि ही सगळी करतूत ही आईची होती हे मुलानं सांगितलं होतं आणि अशा पद्धतीनं मग पोलिसांनी त्या सोनूला जवळ घेतलं, ताब्यात घेतलं, त्याच्याकडूनही माहिती घेतली आणि हे सगळं त्या बाईचा भांडाफोड तिथं झालेला होता. आणि आता ती बाई नक्की कोण होती याचा शोध सुरू झाला होता, कारण ती सापडलेली नव्हती. मृतदेह सापडले होते, मुलगा सापडलेला होता जिवंत, पण ती सापडली नाही, ती गावात लपून बसली होती. मग गावकऱ्यानं तिला गावातच शोधलं. त्यानंतर मग त्या जन्मदात्या आईला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं आणि आपल्या 3 मुलांची हत्या आणि 4थ्या मुलाच्या हत्येचा प्रयत्न यामध्ये तिच्यावरती तो गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या सगळ्यामध्ये त्या बाईला ताब्यात घेतले, अटक केली, पण या बाईच्या चेहऱ्यावरती पश्चाताप नावाची गोष्ट नाही. उलट तिचा मुलगा ज्यावेळेस तिच्यासमोर जिवंत पाहिला त्यावेळेस मात्र तिनं त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली आणि ह्याला माझ्यापासून दूर न्या, नाहीतर मी याला ठार करेल, मारून टाकेल, असं तिनं म्हटलेलं होतं. आणि हे सगळं अशा पद्धतीनं सगळं जे प्रकरण समोर आलेलं होतं. आता विचार करा की ज्या बाईनं आपल्या 3 मुलांची हत्या केली, एका मुलाला मारण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने तो वाचला, जगला, तर त्या बाईबद्दल आपली प्रतिक्रिया काय असेल, तर प्रचंड म्हणजे त्याबद्दल निगेटिव्ह प्रतिक्रिया असू शकते किंवा असणार आहे. पण आता दुसरी बाजू विचार करा की त्या बाईचा पती गेला, तिच्या पाठीमागे 4 मुलं आहेत आणि तिनं कितीही काम केलं, कसंही काम केलं, कितीही कष्ट केले, तरीसुद्धा एक बाई 4 मुलांना सांभाळणं, घर सांभाळणं, काम बघणं, सगळ्या गोष्टी करणं तिला शक्य आहे का? 4 मुलांना सांभाळणं तिला अशक्यच आहे. त्याचबरोबर ते सासरी ती होती, सासरी तिला किती लोकांनी मदत केली, कारण सासरी तिला त्रास व्हायला लागला, त्याच्यामुळे ती माहेरी गेली. तर माहेरीसुद्धा त्यांना त्यांचा संसार होता, घर होता, माहेरच्या लोकांनीसुद्धा तिच्याशी वाद घातला, त्यामुळे तिला परत सासरी यायला लागलं होतं. आणि त्याच्यानंतर मग ती दिराबरोबर राहायला लागली, पण दिरानंसुद्धा मग तिथं वाद घालायला सुरुवात केली की ही 4 मुलं नको आहेत. म्हणजे त्या मायमाऊलीनं करायचं काय? म्हणजे तिला सासरची लोकं जवळ घेत नाहीत,
तिला माहेरची लोकं जवळ घेत नाहीत, तिला तिचा प्रियकर जवळ घेत नाही किंवा तिला कुणीही मदत करत नाही. का करत नाही? कारण तिच्याबरोबर 4 मुलं आहेत आणि त्याच्यामुळे मग तिनं त्या 4 मुलांना संपवण्याचा प्रयत्न केला. त्या मुलांचा ती रागराग करायला लागली आणि वैतागून तिनं हा निर्णय घेतला. ही तिची 100% चूक नाही, तो गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा तिला मिळणारच आहे. पण अशा गोष्टींवरती उपाय काय किंवा अशा घटना कोणाच्याही बाबतीमध्ये घडू नये. काय होतं आत्ता म्हणजे कोण कधी काय काय होईल सांगता येत नाही, कुणाला काय प्रॉब्लेम येतील, अडचण येतील सांगता येत नाही. पण अशा घटना घडू नयेत किंवा कुणीतरी गेल्यानंतर पाठीमागची लोकं आहेत त्यांचं दुर्दैवी जीवन सुरू होऊ नये किंवा दुर्दैवी घटना होऊ नये त्यांच्याही जीवनामध्ये, त्यासाठी काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट, ह्या घटनेमध्ये जर त्या पतीनं स्वतःचा विमा काढला असता. आपल्याकडे काय होतं, विमा काढायचा म्हणजे काहीतरी लाखो रुपये भरायचे ना, असं करायचं असलं काही नसतं. अगदी कमीत कमी पैशामध्ये सुद्धा अगदी काही 100 रुपये किंवा महिन्याला काही किंवा वर्षाला काही 1000 रुपये देऊन आणि महिन्याला काही 100 रुपये देऊन हा विमा आपण काढू शकतो किंवा मेडिक्लेम काढू शकतो. पण तो काढला जात नाही आणि लोकांना दारू प्यायला पैसे आहेत, लोकांना तंबाखू खायला पैसे आहे, लोकांना नको त्या ठिकाणी व्यसन करायला पैसे आहेत, नको त्या ठिकाणी पैसे करायला म्हणजे खर्च करायला पैसे आहेत, पण यांना या गोष्टी करायला पैसे नाहीत आणि परत म्हणायचं आमची गरिबी आहे ना, असं आहे न तसं आहे. तुम्हाला एक सांगतो की आज कुठलीही महिला कामाला ज्यावेळेस जाते तिला किमान 200 ते 300 रुपये रोज मिळतो आणि एखादा पुरुष हा त्याला 300 ते 500 रुपये रोज मिळतो. याचा जर विचार केला, नवरा बायकोंचा जर विचार केला तर 3 दुने 600, सावित्रिक 18 म्हणजे 15 ते 20 हजार रुपये महिना त्यांना मिळू शकतो. आणि म्हणजे टच्चून काम जर केलं तर. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर असं कोणी म्हणू शकत नाही की मी महिन्याला जर 1000-2000 रुपये जर मी हप्ता भरला इन्शुरन्सचा तर माझी गरिबी म्हणजे मला लय अडचणी येईल आणि फार प्रॉब्लेम होतील ना, असं काय नाही आहे. पण शेवटी आपली मानसिकता असली पाहिजे की उद्या जर काही अडचणी आल्या तर आपला विमा, आपलं मेडिक्लेम आपल्याजवळ असलं पाहिजे. दुसरी गोष्ट की प्रत्येक महिलेनं हा विचार केला पाहिजे की आपण आयुष्यभर किती दिवस म्हणजे जन्माला आल्यानंतर आईच्या जीवावर, नंतर बापाच्या जीवावरती, नंतर मग नवऱ्याच्या जीवावरती, अशा नंतर मग मुलांच्या जीवावरती आपण जगणार आहे. त्याच्यापेक्षा त्या प्रत्येक स्त्रीनं विचार करायचा की मी स्वतःच्या पायावर काहीतरी उभी राहील, स्वतः काहीतरी करेल, 4 पैसे मिळवण्याचा मी प्रयत्न करेल. आणि ह्या सगळ्याचा जर विचार केला, या पद्धतीने जर वागलं, ह्या पद्धतीने जर जगलं तर मला वाटतं की अशा अघटित घटना घडणार नाहीत आणि कुणीही अशा घटना म्हणजे करायला मजबूर होणार नाही. कारण एक आई अशा पद्धतीने करू शकते यावर विश्वास बसत नाही, पण हे वास्तव आहे जे समोर आलेलं आहे. ते घडू नये यासाठी आपणही प्रयत्न करूया. आपल्या आजूबाजूला जर असे लोक कोणी असतील आणि मेडिक्लेमवाले कोणी असतील, इन्शुरन्सवाले कोणी असतील, कमीत कमी पैशामध्ये त्यांना इन्शुरन्स देण्याचा प्रयत्न करा, त्यांना तो सांगा आणि त्यांचं जीवन तरी चांगल्या पद्धतीनं होऊन जाईल. आता आपण आपल्या DSDच्या माध्यमातून या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जर चांगल्या वाटल्या तर ते तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.